चला तर आज आपण बनवूया अळणी भात. मटण अळणी भाताची रेसिपी आहे. एकदम चविष्ट, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच आवडेल अशी अळणी भाताची ही रेसिपी. चला तर बघूया आपण. तर आधी काय केलं, एक कढई घेतली बघा, त्याच्यामध्ये मस्त मटण आणलेलं आहे. मटण सोडून घेऊ. आता अळणी भात बनवायचा आहे, पण आपल्याला भाजी पण बनवायची आहे. पण रेसिपी फक्त मी अळणी भाताचीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की मटणाची रेसिपी मी याच्या आधी पण टाकलेली आहे. तर 1 किलो मटण आहे, मस्त फ्रेश मटण आहे. तरी पण एका पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेतलं. आता मटण शिजवताना हळद आणि मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं. तर आपण 4 चमचे हळद टाकलेली आहे, छोटेले चमचे आहेत, आणि 4 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मस्त बघा, मिठाचं आणि हळदीचं प्रमाण जास्त झालं का मग छान चव मटणाला जास्त येते. कमी झालं तर थोडंसं मग असं मटण म्हणलं, मांस म्हणलं की मीठ आणि हळद थोडं जास्त पाहिजेच. तर आता छान मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक पिसाला लागलं गेलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं मटण हळदी आणि मिठामध्ये. तर बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण गॅस सुरू करून कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ. तर आता मटण म्हणलं की मटणाला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यावं लागतं. तर 3 पळ्या तेल टाकले. तेल तापलं की आपण अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे. आपण विकत्रीची वगैरे पेस्ट वापरत नाहीत, घरीच आपलं ताजं अद्रक लसूण कुटून घेतो. तर थोडंसं जास्त म्हणजे असं लाल होऊन द्यायचं नाही आहे, कच्चा वास निघून जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तरी पण असा लाल वगैरे होस तर नाही परतून घ्यायचा, थोडासा मऊ होईपर्यंत कांदा परतून घेऊ. तर मस्त बघा, आता इकडे या मटणामध्ये आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती ती टाकून घेऊ. आणि कांदा पण आपला चांगलं तेल सुटलं आहे, मऊ झालं आहे, त्याच्यामध्ये हे मटण टाकून घ्यायचं. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं याला टाकल्यानंतर. आता मटण शिजवताना छान मिक्स केल्यानंतर आपल्याला मटणाला, मटण असो वा चिकन, थोडंसं त्याला अंगचंच पाणी सुटून द्यायचं, म्हणजे छान चव उतरते त्याची. तर आता आपण याच्यावरती ज्या कढईमध्ये मिक्स केलं होतं ती कढई थोडा वेळ झाकून ठेवू आणि मटणाला थोडंसं पाणी सुटून देऊ. आणि वरून थोडं पाणी टाकायचं, म्हणजे गरम झाल्यानंतर हेच पाणी आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे. आता थोडंसं आपण त्या अंगच्या पाण्यामध्येच थोडंसं वाफळून घेतलं, जास्त नाही, 5 मिनटं तरी 5-7 मिनटामध्ये छान पाणी सुटतं. आणि दुसरं पण आपण गरम केलेलं पाणी टाकलं आहे. आता अळणी भात बनवायचं म्हणलं की पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे. मटण शिजल्यानंतर आपण पाणी काढून घेतलेलं आहे, अळणी पाणी. जास्त पाणी टाकलं का म्हणजे मटणाच्या भाजीला पण लागणार आणि अळणी भाताला पण लागणार. तर आता इकडं आपण हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि लसूण टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं. तर आता इकडं कढई गरम करून घेऊ आणि कढईमध्ये आपल्याला एकच पळी तेल टाकायचं आहे. इकडे इंद्रायणी राईस आपण भिजवून घेतलेला आहे, कारण की आपल्याला कढईमध्ये भात बनवायचा आहे. जर कुकरमध्ये बनवायचा असेल तर नाही भिजवलं तरी चालतं. तेल गरम झालं की आपण जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर 2 तेजपत्त्याची पानं, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 3-4 काळी मिरी टाकून घेतलेली आहे. फोडणीला तेल कमी टाकले, कारण की आपण आधीच तेल भरपूर टाकलेलं होतं पिवळ्या पाण्यासाठी. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला. आता कांदा थोडासा छान असा परतून घ्यायचा. बघा, कांदा छान परतला की नंतर आपण जे हिरवं वाटण करून घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर हिरवं वाटण छान असं मिक्स करून घेऊ, ते याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. नंतर अळणी पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता भात बनवताना फक्त अळणी पाण्यातच मी बनवणार आहे, दुसरं पाणी टाकणार नाही, कारण की दुसरं पाणी जर टाकलं तर मग थोडंसं मिठाचं याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करावं लागेल. पण शक्यतो मग मटण शिजवताना पाणी भरपूर टाका, म्हणजे अळणी पाणी भरपूर राहील. आता भिजू घातलेला तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर मस्त असं बघू शकता, दिसायलाच किती भारी दिसायला लागलेला आहे. तर अजून शिजायचं बाकी आहे. आता आपण शिजवून घेऊ. जबरदस्त असा अळणी भात होतो बघा. तर आता याच्यावर झाकून ठेवू. तांदूळ भिजलेले असल्यामुळं
शिजायला काही जास्त टाईम लागणार नाही. आता काही पीस आपण मटणाचे बारीक करून घेऊ तर, कारण की आपल्याला अळणी भातामध्ये टाकून घ्यायची आहे. म्हणजे एकदम परफेक्ट अशी चव सगळी मटणाची पण त्याच्यात उतरली जाते. पाण्यात तर आहेच, पण थोडेसे पीस टाकल्यानंतर आणखी टेस्ट भारी येते. तर एवढे पीस मी बारीक करून घेतलेत. तर बघा आता पाणी तर आटत आलेलं आहे. भात पण आपला शिजत आलेला आहे. थोडंसं पाणी आटलं, एवढं पाणी आहे, एवढं आटलं की पूर्णपणे भात शिजला जातो. तर आता आपण हे मटणाचे पीस याच्यामध्ये टाकून घेऊ. तर आता जर कुकरमध्ये तुम्ही लावला तर तुम्हाला एवढ्याच पाण्यामध्ये बास होतो. आणि कढईमध्ये तांदूळ भिजू घालून जर लावला तर तेवढ्याच पाण्यात बास होतो. फक्त जर तुम्हाला कढईत बनवायचं असलं तर तांदूळ आधीच भिजू घालावं लागेल, कारण की तेवढ्या पाण्यामध्ये मग शिजला जातो. तर मस्त असा बघू शकता तुम्ही आपला अळणी भात मस्त असा तयार झालेला आहे. आता वरतून मस्त कोथिंबीर टाकून घेऊ. तर परफेक्ट बघू शकता तुम्ही, दिसायलाही भारी आणि खायला तर त्याच्यापेक्षा चवदार. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने खाल इतका छान हा अळणी भात होतो. आता आपल्या एका डिशमध्ये आपण काढून घेऊ. तर नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा. आणि आपले चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे. कमेंट करायला विसरू नका, लाईक नक्कीच करा, शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. डबल बोलत आहे मी. तर मस्त डिशमध्ये काढून घेतला आहे, वरून कोथिंबीर टाकली. बघू शकता एकदम परफेक्ट असा अळणी भात तयार आहे. धन्यवाद.